आजी माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा-पावसाने रपलेल्या त्वचेची. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडून तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणारी. आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोक्यात एकही केस काळा नव्हता. विशालकाय धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडून तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणाऱ्या चेहऱ्याची ठेवण, ताठकणा, पायात जुन्या वळणाच्या नाल्याच्या वाहना, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशा 2 रंगांची 9 वारी इरली लुगडी, कपाळावरचं गोंद दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचं सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होतं. आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिला म्हणायचो. एक आढेक वेताला तरी खोंड नक्कीच द्यायची. त्यामुळं दावणीला कायम कपिलेलाचाच बैल असायचा. कपिला दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमच्या मोरच्या गोठ्यात. गायीनं पाळणा सोडला की वासरू आखडायचं अन चरवतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं अन ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. तिथंच मग ते धारष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. तिथंच संपवून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळेत जतनं अवतारायची. तिथं बसून राहायची. हातातली माळ्याची एक एक मणी ओढत काहीतरी पुटवडत राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. 4 घराच्या 4 सुना नांदायला आल्या. त्यांच्या कोणावरच भरोसा द्यायचा. कुणी कुणाच्या लेकरांना किती देईन खात्री नाही, म्हणून आम्हाला गोठ्यात दूध पिण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याच्या आणखी एक कारण होतं. आमची आई थोरली होती. आपण बसून जावं कामकार लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कोणी किती दिवस भाकरी करायच्या, कोणी धुणं धुवायचं, कालवण कोणी करायचं, भांडी कोणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यानं प्रत्येकीनं काम रोटेशनप्रमाणे बदलत जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल तिला शिकवायची, पण कामातनं कोणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारीला लाखोनी, सरपट नीट नसलं की गाड्याची फजिती. स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची. आजी पुढं सरकायची अन आमची आई जेवायला वाढायची किंवा कोणी काकीही, पण वाढता नाही आजीचा जागता पहारा. धपाटे घालून घालून खाऊ घालायची. कोणाला खरकटं ठेवून द्यायची नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकऱ्या बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजी स्वारी ढाळजतनी येणार. बसता बसता झोपी जाणार, पण झोप भारी सावध. कुठंही खुट्ट झाले की आजी ताटकन जागी, कानोसा घेऊन पुन्हा डोळ झाकणार. झोप होता होता गलीतल्या बाया जमल्या की वाकळं शिवायचं असो, शेंगा फोडायच्या असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकांना काम करायच्या. गलीतल्या बायका येतानाच काम घेऊन यायच्या. गप्पा व्हायच्या. सासरवाद जाच अशा सगळ्यांच्या चर्चा. आमची ढाळ म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या. त्यांची शहानिशा व्हायची. मग त्या गावभर जायच्या. खोडूस पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली की म्हातारी ढाळच सुटायची. माणसं ढाळजत बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळजचा दरवाजा लावला आणि मग एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही 6 फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असलेल्या पितळी वाघाच्या जबड्यातील काडीला हात लावून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतील देवळीला ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाच्या पर्यायाने वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच होतं. दुपारी एकदा आगळ टाक. उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसंच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथं ढाळजत पडवीत सोप्यात कुठं आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गंजणं, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळू मुंगळ्या, भोवऱ्या, गोट्या असले खेळ असायचे. तर कधी घरातल्या सरपणातली काडीक काढून विटे दांडू भोवरव बनवीत बसायचे. भिंगऱ्या बनवताना त्याला गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचो. मधनं हुक्के आले की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. तरवाडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाबळीच्या काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतल्या लाल माती आणून बैल बनवायचे. कधी गोल गोटे आणून ते घडत बसवायचे आणि त्यांना घासून छान गोल गोट्या बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकवून हळू सटकी मारायची आणि गोट्या खेळायला जायची. तिथेच कुराचा डाव रंगायचा.
ज्यांना खेळायची संधी मिळाली नाही ती पोरं माकडासारखी वडाच्या पारंब्यांना लोंबकळत राहायची, झोका खेळायची. उतरताना पारंब्याच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव म्हणून खायची. देवळात जायची, घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोप मोड करायची. एखादा भर दुपारी मग तिथंच मोरच्या विहिरीकडं वळायचा, मनसोक्त पोहायचं. शिवना-पाणीचा खेळायचं, मुटकं टाकून पाणी ओढवल्याची शर्यत लावायची. कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागली की पुन्हा पाण्यात उड्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळे आणि पांढरे पडलेले अंग बघून आजीचं बोलणं खायचं. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारलं होतं. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचेचा तवर, उंबर, ढाळ, काट्यावरच्या भाजलेली कणसं, गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेण्या, कलिंगड, शेंगदाणं, करडीच्या पत्र्याची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कवटं, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकल, फुलग्याची माकळं, असा सगळा रानमेवा पोटात जात होता. आम्ही वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो. ढाळजत आजीचा धकाधक अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठं होत होतो.